30 जुलै 2025 खूप मोठी प्रगती आपल्या भारत देशाने केली आहे आणि खूप कमी लोकांना कदाचित ही प्रगती म्हणजे नेमकं काय घडलं आहे, त्याचे फायदे काय आहेत आपल्या भारत देशाला, या सगळ्या गोष्टींच्या विषयी सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. काय झालं हो 30 जुलैला? 30 जुलै रोजी आपल्या भारतीय दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटर इथून इस्रो आणि नासा दोघांच्या संयुक्त विद्यमाने असं म्हणावं लागेल, दोघांनी तयार केलेला एक सॅटेलाईट ज्याचं नामकरण केलं आहे निसार, याचं प्रक्षेपण केलं गेलं. आता सॅटेलाईट जेव्हा सोडले जातात या अवकाशाच्या पोकळीमध्ये, तेव्हा काही सॅटेलाईट लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजेच सध्याचा निसार हा सॅटेलाईट 747 किलोमीटर जमिनीपासून 747 किलोमीटर हाईटवरती स्थिर करण्यात आला. आता लोअर अर्थ ऑर्बिट आणि मग दुसरी कॅटेगरी काय आहे? दुसरी 1000 किलोमीटरच्या वरती सॅटेलाईट या आपल्या अर्थ ऑर्बिटमध्ये फिरत असतात, लोअर अर्थ ऑर्बिटच्या वरचं ऑर्बिट. आता हा निसार जो उपग्रह सॅटेलाईट जे सोडला आहे तो कशासाठी सोडला आहे आणि प्रगती काय झाली हे तुम्हाला मी ऐकवतोय. निसार हा सॅटेलाईट हा इतर सॅटेलाईटपेक्षा खूपच प्रगतशील असा सॅटेलाईट आहे. म्हणजे पूर्वीच्या सोडलेल्या सॅटेलाईटमध्ये ज्या काही सुविधा नव्हत्या त्या सुविधा या निसारमध्ये उत्पन्न केल्यात, त्या दिल्या गेल्या आहेत. आणि आत्ताच एक बातमी येते आहे की निसारवरचा जो सगळ्यात मोठा अँटेना आहे आजपर्यंतचा, तो अँटेनासुद्धा व्यवस्थित उघडलेला आहे, रिफ्लेक्टर्सनी काम करणं सुरू केलेलं आहे आणि जवळपास 12 दिवसात 2 वेळा पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा हा लोअर ऑर्बिटमध्ये राहून पृथ्वीला ही प्रदक्षिणा घालणार आणि 12 दिवसात 2 वेळा तुम्हाला त्या कंट्रोल सेंटरमध्ये तो इमेजेस पाठवत राहणार. या सॅटेलाईटचा मुख्य उपयोग असा आहे की कितीही ढग जरी आलेले असले वातावरणात तरीही त्याच्यावरती असे पिक्सेलचे कॅमेरे आहेत की ते त्या ढगांमधून अगदी व्यवस्थित पार होऊन तुम्हाला क्लिअर कट इमेजिंग पृथ्वीवर बसल्या बसल्या कंट्रोल रूमला मिळणार आहेत. मग ह्या गोष्टीचा ॲक्युरसी रेट काय आहे? ॲक्युरसी रेट इतर सॅटेलाईटपेक्षा खूप मोठा आहे. अगदी 1 इंचाची हालचाल जरी झाली, सपोज अंटार्क्टिकावरचा बर्फ वितळतोय, तो किती वेगाने वितळतोय हे जर पाहायचं असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये झालेला 1 इंचाचा बदलसुद्धा तुम्हाला इमेजिंगद्वारे हा निसार सॅटेलाईट पुरवणार आहे. समुद्रामध्ये होणाऱ्या बारीक सारीक हालचाली ज्या वातावरणावर, हवामानावर गंभीर परिणाम करू शकतात, मानवजातीला धोका निर्माण करू शकतात, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 इंचाच्या फरकाने फक्त सत्वर कळणार आहेत, दर 12 दिवसांनी 2 वेळा. थोडक्यात जमिनीवर होणाऱ्या सगळ्या हालचाली, जंगलामध्ये होणाऱ्या सगळ्या हालचाली, हिमाच्छादित शिखरं जी आपल्या भारताच्या अवतीभोवती, अमेरिकेच्या अवतीभोवती आहेत, त्यामध्ये होणाऱ्या हालचाली
आता नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपग्रह बनलेला आहे. म्हणजेच आपल्याला दोन्ही देशांना जे काही सायंटिफिक रिसर्च करायचेत, जे काही आपल्याला सगळा वॉच ठेवायचा आहे, आपल्या देशाच्या सुरक्षेविषयीसुद्धा हा निसार आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. चायना, पाकिस्तान, बांगलादेश, आपल्या लगतचे जे काही आपले शत्रू राष्ट्र आहेत, त्यांनी केलेल्या बारीक सारीक कुरघोडींवरतीसुद्धा हा जणू काही आपल्या शंकराचा तिसरा डोळा आपण वातावरणातनं आपली सुरक्षा करतोय, आपल्याला सुरक्षा कवच देतोय, असंच मी तरी या निसार उपग्रहाचं त्याची क्वालिटी, त्याची जी काही स्पेशालिटी आहे त्याच्यावरून मी असंच म्हणू इच्छितो. श्रावण महिना आहे, त्याचा अँटिना आता ओपन झालेला आहे. आजपर्यंतच्या सॅटेलाईटचा सगळ्यात मोठा अँटिना आहे. आजपर्यंतच्या सॅटेलाईटपेक्षा याच्यामध्ये स्पेशालिटी आहे, कारण याच्यामध्ये एल टाईप आणि एस टाईप दोन्ही प्रकारचे रडार आहेत. त्यामुळं कोणत्याही खराब वातावरणातसुद्धा चांगल्या इमेजेस पाठवणं हे निसारला सहज शक्य आहे. थोडक्यात आपल्या देशाच्या सुरक्षेविषयी सतत टेहळणी करणारा हा उपग्रह आहे. आता आपली ही क्रांती नाही आहे, आपली ही प्रगती नाही आहे. रोबोटिक्समध्ये सुद्धा आपण खूप प्रगती करतो आहे. आज रोबोटिक्सचा उपयोग आता काही सामान्य माणसांनीसुद्धा मोबाईलवरती पाहिलं असेल की साधारणतः चित्ता किंवा कुत्रा याच्या शेपमध्ये असलेले काही रोबोज तुम्ही नक्की पाहिले असतील व्हिडिओज. ते ऑपरेट करायचे मागं ऑपरेटरने, त्यांना पुढे पाठवायचं रोबोटला. जंगलामध्ये जेव्हा सैनिक एखाद्या अतिरेक्याच्या मागं जात असतात किंवा एखादा टेरॉरिस्ट ग्रुप जर जंगलात लपलेला आहे आणि आपल्याला जर काही ॲक्शन घ्यायची असेल, तर सैनिक कोणत्या बाजूने येऊ शकतात त्या त्या बाजूमध्ये हे अतिरेकी कारवाया करणारे ही जी लोकं असतात, ही काही खड्डे निर्माण करतात. त्या खड्ड्यामध्ये काही अणकुचीदार लोखंडी सळया लावलेल्या असतात. तो खड्डा समजूनसुद्धा येत नाही. त्याच्या भोवती झाडपाला वगैरे टाकून अगदी बेमालूमपणे सैनिकांना धोका व्हावा अशा पद्धतीने काही बॉम्बसुद्धा लपवलेले असतात, ज्याला आपण लँडमाईन्स म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा धोका जिवंत माणसाला नक्की असतो. त्यामुळं डायरेक्ट सैनिक एखाद्या अननोन जंगलामध्ये शिरण्याच्या आधी तो रोबोटला पुढे पाठवतो आणि 10-15 फुटावरनं त्याला ऑपरेट करता येतं. त्याची ऑपरेट करत करत त्याच्या मागं जसा क्लिअरन्स मिळत जाईल, जसे सिग्नल मिळत जातील, जशा इमेजेस त्या कंट्रोलिंग पर्सनकडं जो काही कॅमेरा असतो, जो काही छोटासा त्याला एक डिस्प्ले बसवलेला असतो, त्या डिस्प्लेमध्ये जशा इमेजेस दिसतील त्याप्रमाणे ते धोके ओळखत ओळखत पुढे पुढे सैनिकांना सरकता येतं, जेणेकरून या रोबोट्समुळं सैनिकांचे जीव वाचत आहेत. अशा पद्धतीचं हे जे काही संशोधन होतं आहे त्याची आपल्या भारत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं खूप मोठा उपयोग होतो आहे. आणि म्हणून जनसामान्यांनासुद्धा समजलं पाहिजे की हमारा देश आगे जा रहा है. आज फक्त अमेरिका आणि भारत या दोघांकडंच हा निसार हा उपग्रह याची मालकी आहे आणि याचा उपयोग फक्त आपण ही 2 राष्ट्रच करू शकतात. त्यामुळं आपण ह्या 2 राष्ट्रांना उपयोगी अशी सगळी माहिती या निसारकडनं व्यवस्थितरित्या कलेक्ट करू शकतो, मागवू शकतो आणि डेटा ॲनालिसिस करून पुढची जी काही आहे उपाययोजना ती पण करू शकतो. थोडक्यात समुद्रात येणारी चक्रीवादळं ती किती तीव्रतेची आहेत, म्हणजेच हवामानाचा अंदाज या निसारच्या आजच्या टेक्नॉलॉजीनी सर्व काही ॲडव्हान्समेंटसहित हा जो निसार वरती 747 किलोमीटर या लोअर ऑर्बिटमध्ये स्थिर केला आहे, त्याच्याकडनं मिळणाऱ्या माहितीनुसार आपण खूप काही उपाययोजना करू शकतो. मानवजातीला वरदान ठरणारा हा एक उपग्रह आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एल रडार अँड एस रडार असे दोन्ही रडार मिक्स असलेला, ज्याच्यावरती ते इम्प्लिमेंट केलेत, लावलेली आहेत ही रडार, ज्यांचा उपयोग आपल्याला कम्युनिकेशन रिले आणि प्लस
वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज. त्यामध्ये मग सगळेच प्रकार आले. भूकंपप्रवण क्षेत्रातल्या हालचाली तुम्हाला 1 इंचापर्यंत जर कळत असतील तर होणारा मोठा भूकंपसुद्धा आपल्याला समजू शकतो. तशा पद्धतीने निसार आपल्याला सिग्नल पाठवू शकतो. महाकाय लाटा जर समुद्रात उठणार असतील, सुनामीची शक्यता असेल, मोठा ज्वालामुखी कुठे फाटणार असेल, ते सुद्धा तुम्हाला योग्य त्या उपाययोजना करता याव्यात एवढ्या लवकर या निसार उपग्रहामुळं समजणार आहे. मग आता ही प्रगती आपल्याला मोठी वाटते की नाही? मला तर खूपच मोठी प्रगती, खूप मोठी झेप आपल्या इस्रोने नासाच्या सहकार्याने घेतली आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणूनच निसार हा उपग्रह हे एक आपल्या भारतीय मानवांना एक वरदान आहे. अमेरिकन लोकांना पण एक वरदान ठरणार आहे. याचा उपयोग निश्चितच आता सुरू झालेला आहे. 8 ऑगस्ट या तारखेला तो अँटेना आणि रिफ्लेक्टर्स व्यवस्थित काम करत आहेत असा सिग्नल पण मिळालेला आहे. म्हणजेच जो काही प्रयोग केलेला आहे तो यशस्वी झाला आहे असं म्हणण्यास काहीही हरकत नाही. म्हणूनच या अचाट प्रगतीबद्दल आणि रोबोटिक्स आणि ड्रोन याच्यामध्ये चाललेली DRDOची ॲडव्हान्समेंटबद्दल जी काही नवीन नवीन संशोधनं करत आहेत आणि जी संशोधनं आर्मीला उपयोगी पडत आहेत, आर्मीमधली कॅज्युअल्टी होणं कमी होईल अशा पद्धतीने याचा उपयोग आपण सैन्यामध्ये करू शकतो. त्यामुळं अशी सगळी संशोधन हे वरदान आहे आणि ती संशोधन आपल्या भारतात लागत आहेत. मेक इन इंडियाचा उपयोग होतो आहे. भारतीय शास्त्रज्ञ कामाला लागलेले आहेत. खूप तरुण मुलांना यामध्ये यश मिळालेल्या अशाही बातम्या आहेत. त्यामुळं अशा सर्व संशोधकांचं लाख लाख मी अभिनंदन करतो. भारत देशाच्या या निसार या उपग्रहाचं कामकाज यशस्वीरित्या सुरू झालं म्हणून आपल्या भारत देशाचं सुद्धा मी आपल्या करोडो जनतेकडनं लाख लाख अभिनंदन करतो. मित्रांनो, या लेटेस्ट इनोव्हेशन्सबद्दल आपल्याला थोडासा अभिमान वाटला किंवा नाही, नक्की लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. मेरा भारत महान असं अभिमानाने म्हणण्यासारख्या काही गोष्टी मी माझ्या चॅनलवर आवर्जून सांगतो. त्या सर्वसामान्य लोकांच्या मनापर्यंत पोहोचाव्यात या एकाच सदहेतूने असे व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.